फ्रेंड्स, आज आपण आहे ना नैवेद्याच्या पानासाठी फक्त 5 मिनिटात होणारी भाजीची रेसिपी दाखवणार आहोत. आता नैवेद्य म्हणल्यावर काय होतं, बरेच पदार्थ असतात आणि वेळ कमी असतो. त्यामुळेच आहे ना झटपट होणारे रेसिपीज असतील तर खरंच अगदी लवकर आपला नैवेद्य तयार होतो. हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण आहे ना फक्त 2 काकड्यांपासून मस्त अशी काकडीची भाजी म्हणजेच काकडीचा कोरडा किंवा काकडीचा झुणका हा प्रकार दाखवणार आहोत आज. काकडीचा कोरडा किंवा काकडीचा झुणका करण्यासाठी आपण इकडे ना 2 मोठ्या काकड्या घेतलेल्या आहेत. ह्या ज्या डार्क कलर हिरव्या कलरच्या आहेत, ह्याला मावळी काकडी सुद्धा म्हणतात. समजा ही नाही मिळाली तर तुम्ही रेग्युलर वाल्या 3 काकड्या घेतल्या तरी चालेल. आता आपण काकडीचं आहे ना दोन्ही साईडचे आहे ना हे काढून घेऊया आणि त्यानंतर छानपैकी सोलून घेऊया. दोन्ही काकड्या आपण सोलून घेतल्यात. आता आपण किसून घेऊया. फ्रेंड्स, काकडी आहे ना शक्यतो जाड किसणीवर किसून घेतलेली जास्त चांगली वाटेल, कारण काय होतं बारीक जर अगदी किसली ना तर त्याचा गोळा होतो. यासाठी काकडी आपण यांना जाडसर किसून घेतलेली आहे. आता आपण काकडीचा कोरडा करायला घेऊया. फ्रेंड्स, इकडे छोटी कढई ठेवलेली आहे आणि किंचित जास्त तेल ठेवलेलं आहे. छोट्या डावापेक्षा थोडं जास्त. त्यात पाव चमचा मोहरी, हिंग, हळद आणि किसलेली काकडी. आता ही जी काकडी आहे ना ती त्यातलं ना पाणी अजिबात पिळायचं नाही, कारण आपल्याला हे पाणी फार आहे ना उपयुक्त आहे, म्हणून आपण आहे ना ह्याच्यातलं पाणी तसंच ठेवायचं. आता काय करायचंय, आपण झाकण ठेवून अगदी 1 ते 2 मिनिटं 50% शिजवूयात. 2 मिनिटं झाले, आपण चेक करूया. हे बघा, वाफवायला ठेवल्यावर ना अजून त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता बाकीचे आपण आहे ना जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकून घेऊ. चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर. आता आधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता इथे आपल्याला ना बेसन घ्यायचं. मी 3 चमचे बेसन घेतलंय. असं हळूहळू ना स्प्रेड करत घालायचं, म्हणजे काय होतं की एकाच ठिकाणी कुठळी होत नाही. थोडं बेसन झालं घालून की मिक्स करायचं आणि बाकीचं बेसन घालून घेऊया. सगळं बेसन घालून झालेलं आहे, मिक्स केलं आणि थोडा घट्टपणा आलेला आहे. आता एक छोटीशी वाफ काढून घेऊ 1 मिनिटासाठी. मिनिट झालं, आपण झाकण काढून चेक करूया. हे बघा, मस्तपैकी आहे ना कडेने तेल इतकं छान सुटलंय. अर्थात त्याला ना तेल थोडंसं जास्त लागतं, खूप चविष्ट होतं. आता फायनली बारीक चिरलेली कोथिंबीर. आता ही कोथिंबीर आपण याच्यात ना छान मिक्स करूयात आणि गॅस बंद करून गरमागरम आपण आहे ना सर्व करूयात. फ्रेंड्स, श्रावण विशेष मस्त कांदा लसूण विरहित चमचमीत असा आहे ना काकडीचा कोरडा म्हणजेच काकडीचा झुणका इथे तयार आहे. तो तुम्ही पोळी भाकरी भातावर कशाबरोबरही खाऊ शकता.